बायकोला. मग आता मनाजी पाटील बायकोला घाबरतो का? चौकशी करायला पाहिजे ना. आता खरंच बारीक आहे का बरं का, टाळकरी बिळकरी महाराज बिराज मंडळी कोणी असली तर. मनाजी पाटलाला बायकोच नाही. 2 3 4 5 मनाजी पाटलाला बायको नाही, पण मनाजी पाटलाला प्रियशी आहे. 11 मनाजी पाटलाचं प्रेम आहे एक जणीवर. लय बारीक आहे का? प्रियशी म्हणजे काय? शाळेतले पोरं प्रियशी म्हणजे काय? गर्लफ्रेंड. करेक्ट. हा, आपले दिवस बोगस गेले रे, बोगस. आता ऐका, गर्लफ्रेंड ऐका. ती आता आता ती कशी बा, कोणाची ती? मनाजी पाटलाची. ऐका आता, लय बारीक आहे बरं का. मोबाईल मध्ये घेऊन जा, रोज ऐकायचं. थोडं किचकट आहे, पण मनाजी पाटील फिट करून देतो. हा, आता मनाजी पाटलाला बायको नाही, पण प्रियसी आहे. त्याच्या प्रियसीचं नाव इच्छा आहे. इच्छा. आणि तुम्हाला मला सगळ्यांना काय आहे? बायकोला भाऊ नसावा ही आपली. करेक्ट. तिचा बाप गाडी खाली जावा ही आपली इच्छा. इस्टेट फुकाट आपल्याला मिळावा ही आपली इच्छा. कीर्तन संपल्यावर लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची इच्छा. महिला मंडळ जावयाला भाऊ नसावा ही तुमची इच्छा. यायला वाघानं वडीत न्यावा ही तुमची इच्छा. येणीच्या अंगावर हीच पडावा ही तुमची इच्छा. आणि ठकीला कमराच्या कपाटाला चाव्या यावा ही तुमची इच्छा. येड्या पोराला विचारलं बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे ही त्याची इच्छा. मग आता ही सगळ्यांच्या शरीरात काय झाली? इच्छा. आता 14 दिवस जो तमाशा चाललाय त्या दोन्ही लोकांची काय इच्छा. आता ऐका, इच्छा ही बायको आहे म्हणजे प्रियसी आहे, पण कोणाची? मनाची. आता लागला कारण मनाची प्रियसी आहे, पण ती कधी त्या प्रियसीला 2 पोर आहेत, पण नवरा नपुसक आहे. डोकं खाजवा बरं का. आता आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, त्याला शोधच लावायचा. ऐका आता, तिचा नाव प्रियकर जो आहे मन, तो कसा आहे? नपुसकी. मन कसं आहे? मन कसं आहे? मन मन म्हणजे चंचलता आहे, पण नपुसक आहे ना ते मन. म्हणजे मनाला काही विषय नाही. आता मन आहे नपुसक, पण त्याला प्रियशी कोण आहे? इच्छा. इच्छेचा बाप कोण आहे? मनाचा बाप. मनाची प्रियशी इच्छा. आणि इच्छेचा बाप अहंकार. इच्छेचा बाप अहंकार आणि इच्छेची आई प्रकृती. ह्या प्रकृतीला बाळ झालंय, तिचं नाव इच्छा आहे. 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात तारुण्य आली. ऐका आता, इच्छेला बाळ झालंय, पण नवरा नपुसक आहे. आणि त्या 2 बाळांची नाव आहेत, एक संकल्प एक विकल्प. मनाला 2 पोर आहेत, करू किंवा नको, चांगलं किंवा वाईट, पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख, पास किंवा नापास, गरीब किंवा श्रीमंत, चांगलं किंवा वाईट, पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख. आणि हे सगळे पठ्ठे 2 पोर कोणाचे आहेत? मनाचे. माळ घालू का नको? नको घालू. एक म्हणतंय घाल, एक म्हणतंय नको घालू. अरे एक म्हणतंय घाल घाल, आता काय राहिलंच नाही इकायला. दुसरं म्हणलं नाही मरू दे, किती दिवस राहायचंय, घाल. आता मनाला पोर आहेत, संकल्प विकल्प. मनाची प्रियशी आहे इच्छा, पण तिला बाळ झालंय. आणि ते बाळ जे झालंय ते बाळ आहे संकल्प आणि विकल्प. आणि मनाजी पाटलाची बायको प्रियशी झाली इच्छा, आणि हा गडी नपुसक असल्यामुळे त्याला 2 बाळ झाली. मग आपल्याला कोणाच्याही नादी लागायचं नाही, मनाच्या नादी लागायचंय. आणि म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग मनाला उपदेश करणारा आहे. अभंगातला 2रा मुद्दा संपला. मन सापडून दिलं. आता बाकीच्या माणसं मध्ये बा म्या माळ घातली असती टिकणार नाही. हलकट गोष्टीला समाजात किंमत नाही. काही माणसं मध्ये माझ्या आतून माळ आहे, मूर्खांशी डोकं लावायला वेळ नाही आम्हाला. काही माणसांच्या भामक कल्पना आहे, माळीत म्हणे 108च का, आम्ही 908 घालू, तुला रुतती का?
कीर्तन घालायचं त्याच्या हातात, कुठं घालायचं त्याच्या हातात, कधी उचलायचं. याला दोनच गोष्टी आवडतात. याला एकेकाची आवड आहे का बरं का, दुसऱ्या त्यातल्या ओव्या आहेत. याला दोन गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती. माझी लाल करा. याला ऐका आता एकेकाची आवड. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडती निंदा आणि स्तुती. याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण. स्पर्श लय आवडतो याला. याला स्पर्श आवडतो, याला सुगंध आवडतो, याला स्तुती आवडते आणि याला रूप आवडत. रूप लय आवडत. ऐका एकेकाचे गुण आता. स्पर्शाचे दोन गुण दुसऱ्या त्यातल्या ओव्या. स्पर्शाचे दोन गुण मऊ आणि कठीण. रूपाचे दोन गुण भ्यासूर आणि सुरेख. याला रूप लय आवडत. रूप इतकं आवडत, जर कापड दुकान आपलं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं, तरी माणसाची बाजार प्लास्टिकची आहे काय हत्या. कधी डेंजर. आता ह्यांच्या हाव घ्या. यांना गोष्टी किती किती आवडते पहा. याला आवडतं सुगंध दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती. याला आवडतं मऊ आणि कठीण. याला आवडतं भ्यासूर आणि सुरेख. आता हे निघालं फिरायला अख्खं 5 वाजता. हा गडी होता बरोबर. मग आता याला काय घरीट होता. यानं पाहिली कलवरी. कलवरी करते ना पुरी ना तुम्हाला. नवरीच्या मागे हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात येडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. नग्न नवरीचं जास्त पावडर लावती कलवरी. आता यानं कलवरी पाहिली. कलवरी म्हणजे पुरीनं असं आहे, नवरीची मेकअप कमी पण कलवरीची मेकअप जास्त. लग्न नवरीचं आणि ब्युटी पार्लरला जाती कलवरी. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात पुरीनं. नीट आहे का. एक फेसिंग करावं लागतं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं आणि शेवटी हेअर सेटिंग करावं लागतं. असे 4 पायऱ्या आहेत. त्या चारी लिहून. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. फिक्सिंग म्हणजे याला सॉफ्टिंग करणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे. भुवईला कलर देणे आणि एक कोपरा लांबवणे. आणि मग याला चौथा मुद्दा आहे हेअर सेटिंग. आता हेअर सेटिंग कसं असतं पहा. पहिल्यांदा केसाला आकार द्यायचा एक. नंतर काय करायचं. हेअर सेटिंग 3 टप्प्यात आहे. पहिल्यांदा योग्य आकार दिला तर मध्ये एक खड्डा करायचा. मध्ये एक खड्डा करायचा. इकडे एक फुगा करायचा आणि इकडे एक फुगा करायचा. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. पॉप. हा म्हणजे मग इथं फुगा. म्हणजे सगळ्या वा मोकळ्या अरण्यात फिरल्या पाहिजे. आणि दुसरं सेटिंग असं आहे. हा जो पुढचा भाग आहे, हा पुढचा भाग हा असा मुडपून घ्यायचा. पूर्ण मुडपून त्याला फिट करायचं वर आणि एक बट मोकळी ठेवायची. ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं खाली. पाहता का नाही. त्याला वाटलं खुणावलं का काय, पडलं तुलावलं घोड्यांवर. हा आता यानं पाहिली कलवरी आणि याला आवडली. पण याच्या टिरिंग नाही ना. याला आधार कोणता घ्यावा लागल. मनाजी पाटलाचा. कारण हे ताब्यात कोणचे मनाजी पाटील. यानं लगेच मनाजी पाटलाला सांगितलं काय करू. मनाजी पाटील म्हणला लढ लढ. बुंगली तर बुंगा लढ. मनाजी पाटलाला सांगितलं बुंगली तर बुंगा लढ. आणि लढलं एक. मग हा म्हणला काय करू. म्हणलं मेसेज कर. मनाने केला मेसेज. ती पोरगी होती पागल. त्याने केला मिस कॉल. होतं कौरक क्षेत्राच्या बाहेर. याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं. सल्ला दिला मनानं. मार खाला अख्ख्या गावानं. डोळा जसाच्या तसा. डोळा जसाच्या तसा. म्हणून ज्ञानोबारायनं ओवी लिहिली. हे मनमीची करी माझे भजनी प्रेम धरी. मनाला गुंतवायचं पण कशात भजनात. मग आता आपल्याला शरीर ताब्यात घ्यायचं का मन. हा आता लागला करंट ऐकणार. आता करंट लागलं म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं. आता मन ताब्यात घ्यायचं म्हणजे आपल्याला बाकी शरीराच्या मादी लागायचं काही कारण नाही.
हे बा कटेवर हात ठेवणारा विठू पाटील जर जगाचा बाप आहे तर आपल्याला बाकी त्यांच्या नादी लागायचं काही गरज नाही. मग मनाजी नावाचा पाटील जर शरीर गावात आहे तर आपल्याला ह्या बाकीच्या टोळीच्या नादी लागायचं काही गरज नाही. गरज नाही. आपण डायरेक्ट कोणाला भेटणार? थँक्यू. मनाजी पाटलाला. मग आता मनाजी पाटील आकडायचा कसा? तुम्ही मी सगळ्यात घरात कोणाला घाबरतो? तिकडं लक्ष. तुम्ही मी सगळ्यात घरात जास्त घाबरतो कोणाला? तुम्ही बिन मी बी बायकोला. करेक्ट. बायकोला इतके घाबरते लोक. शिळीचा बोकड्या इकायचा असला तर माणसं म्हणतात तिला विचारते. आता बोकडं शिळीच आहे, तिला विचारायची काय गरज आहे तिला? मग आता मनाजी पाटील कोणाला घाबरतो शोध लावा. आपण सगळे कोणाला घाबरत? काही 4 वर्षात 5 वर्षात गेली, त्याचं काम देव करील. आता ऐका, तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं लग्न तिच्याशी होणार तिच्याशी होणार. उदाहरण, रावणानं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला माझा जावाई कोण असेल? रावणाची पार्टी होती तगडी, ती काही दुबळी पार्टी नव्हती. रावण म्हणजे जर कोणत्याही मतदारसंघात रावणानं फॉर्म भरला असता ना, समोरच्याचं डिपॉझिट गेलं असतं, एवढं गठ्ठा मतदान त्याचं खर्च होतं. ती दुबळी पार्टी नव्हती. आणि पैसा लई, आखी नगरी सोन्याची. आणि अति पैसेवाली माणसं येडपाट असतात. येडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. मग आता अति पैसेवाली माणसं काही सुईच घेत का? सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावेळी झाली. त्यांना माझ आठलं ते काय? रावणाने प्रश्न त्याला माझा जावाई कोण असेल? ब्रह्मदेवाने त्याला डायरेक्ट सांगितलं ते नदीच्या कडेला मासे धरतय ते तो जावाई. बिघडलं ना रावण. पैशावाला गडी, डोक्यात कमी बिघडला. आणि रावणाने एकच वाक्य सांगितलं, 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं इकडे या, हे पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, खांड खुंड खा, गाणी बिणी ऐका आणि याचा गेम करा. हा पोऱ्या माझा जावई होता कामा नाही. कार्यकर्ते ताईट झाले, नळ्या नळ्या हाणल्या, खांड खुंड हाणली, लाल जुलाब होसतो, लिंबू पिळून रसा हाणला आणि ताईट झाले. आणि यांनी काय केलं, त्याच्या पायाचा तोडला अंगठा आणि त्याला उचलून दिलं पाण्यात टाकून. ती गेलं वाहून. यांना वाटलं काम ओके, पण देव राखीता या मारील कोण? ज्याला देव राखीतो त्याला बाकीचं गाबाळ काय मारित? ते नदीला वाहत गेलं आणि एका झाडाला अडकलं पहाटी, आणि ते झाडाला चिटकून राहिलं, वाचलं ते. पण त्या नगरीचा मेला होता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा. हे दिवस उगताच सापडलं. तांबड्यात गडी अन्न धरून झाला राजा नगरीचा. मोठा झाला, त्याचं लग्न झालं, त्यानं रावणाची पोर बायको गेली. आणि रावणानं जावाई धोंड्याला बोलावला. आणि जावयाला रावण म्हणतो, माझी पोरगी मासे धरणाऱ्याला जाणार होती, मी राजाला दिली. तो म्हणला येडेपणा करू नको, तोच मी आहे. हा पाय, हा तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम, त्यांनी तोडेला अंगठा. मला गोष्ट नाही सांगायची. जन्म तुमचा जिथं होणार तिथं होणार, मरण तुमचं जेव्हा येणार तेव्हा येणार. हे ठरवणारा कोण आहे? विठू नावाचा पाटील. आणि त्या विठू नावाच्या पाटलाकडे 3 गोष्टी आहेत, निर्मिती, सांभाळणं आणि संपवणं. तिथं कोणी शास्त्रज्ञांनी बाकीच्यांनी डोकं लावायचं नाही. झालं फायनल. आता दुसरा पाटील संपला, विठू पाटील. तो काय करतो? निर्माणही करतो, सांभाळही करतो, संपवतो. दुसरा एक पाटील आहे, हे शरीर नावाचं एक गाव आहे. हे गाव आहे, हे गाव आहे. या गावात देह नावाचं एक नगर आहे, आणि त्या नगरात मनाजी नावाचा एक पाटील आहे. आता त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग, आणि मनाजी पाटलाच्या ताब्यात अख्खं गाव. आता हे सगळं कोणत्या ताब्यात? मनाजी पाटलाच्या. आता हे मनाजी पाटलाचे गाव आहे ताब्यात. 14वा अध्याय, रजतम सत्व, प्रकृती जाण, सत्व ते उत्तम, रजते मध्यम आणि तम ते कनिष्ठ. 14व्या अध्यायातली होई. रजगुणी, तमगुणी, सत्वगुणी 3 गुणी याच्यात आहे. आणि हे कोण सांभाळणार? मनाजी पाटील. आता ह्या मनाजी पाटलाचं जे गाव आहे शरीर, हे सांभाळणारा पाटील कोण? मनाजी पाटील. मनाजी पाटलाकडे टोळी नांगाटे, कठीण टोळी. ऐका एका टोळीचा इतिहास. या मनाजी पाटलाकडे 21 माणसं आहेत. 21. ऐका, 21च्या 21. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 5 आणि 5
10 आणि या 10 जणांना 11 शत्रू, बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 7 5 11, 11 10 21. आता या 21 जणांची टोळी किती कठीण आहे पहा. सगळ्यात सज्जन गडी हा. मैं हूँ कपिल शर्मा. कपिल शर्मा की बेटी. नाक इनामदार गडी, कोणचं 1 नाही 2 नाही. त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान, पण सगळ्यात खतरनाक गडी हा. इतका डेंजर. याला जर एखादी गोष्ट आवडली तो एवढ्याला कामाला लावतो. आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या. ही गडी लाईट ही सगळी टोळी कोणच्या ताब्यात आहे? डोळ्याच्या. आता ऐका एक एकच इतिहास.